शिवलीलामृत एक प्राचीन ग्रंथ असून या ग्रंथातील कथा या स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये ज्या महादेवाच्या अद्भुत लीला सांगितलेल्या आहेत त्यामधून या कथा घेतलेल्या आहेत. शंकराची महादेवाची उपासना करताना सर्व साहित्य बरोबर घ्यावे. शंकराच्या पिंडीसमोर बसून परमश्रद्धेनं यथासांग पूजा करावी आणि शिवलीलामृतातील एकतरी महादेवाची कथा ऐकावी. या कथेमागे एक विचार दडलेला असतो, तो आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेला असतो. तो विचार आपण घ्यावा ही भावना असते. अशी एक शिवलीलामृतातील कथा आज आपण पाहणार आहोत. अशा अनेक कथा आपणास या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत. आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना पण याची माहिती द्या. श्री गणेशायनमा सूत सांगतात की सुजन हो, शिवयोगाच्या कृपेनं सुमतीचा पुत्र भद्रायू हा भद्रायू राजा कसा झाला ती कथा आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. पद्माकर राजाच्या वैश्यनगरीमध्ये सुमती आणि भद्रायू हे राहत असताना दिल्या वचनाप्रमाणे तो शिवयोगी त्यांना भेटण्यासाठी परत त्या नगरात आला. तेव्हा चरणी नतमस्तक झालेल्या भद्रायू बाळावर कृपा करत शिवयोग्याने त्यास धर्मोपदेश केला. शिवकवच स्तोत्र शिकवलंय. महामृत्युंजयांचा जप मंत्र म्हणून भद्रायूच्या सर्वांगाला भस्म आणि विलेपन त्यानं केलं. त्याच्या मस्तकी वरदास्त ठेवून त्याला 12 हत्तीचे बळ, एक दिव्य खड्ग आणि एक शंख अशा प्रकारचा त्याला दिला. त्याचबरोबर बाळ भद्रायू, तू एक पराक्रमी, यशवंत, कीर्तिवंत आणि श्रेष्ठ असा राजा होऊन अनेक वर्ष सुखानं राज्य करशील असा त्याला आशीर्वाद दिला. आपल्या दर्शन भेटीने त्या मायलेकराला कृत्यकृत्य करून तो शिवयोगी अंतर्धान पावला. असाच काही काळ लोटला. मगध देशाचा राजा हेमरथ याने दाशार्ह देशावर स्वारी केली. या नगरीच्या राजाला पराभूत केले. राजा वज्रबाहू आणि त्याचा अमात्य यांना आपल्या रथाला बांधून मगध देशाकडे फरफटत नेले. इकडे दाशार्ह नगरीची सुद्धा आणि त्यामुळे वाट लागली. प्रजन दुःखी झाले. स्त्रिया बालकांचे अपरिमित हात झाले. नगरीला कुणीच वाली उरला नाही. ही वार्ता कानोपकानी भद्रायूपर्यंत येऊन पोहोचली आणि भद्रायूमधील क्षत्रिय तेज, त्याची भावना जागृत झाली. आपल्या नगरीबद्दल, आपल्या पित्याबद्दलचं त्याचं प्रेम जागृत झालं आणि एके दिवशी भद्रायूने वृषभ शिवयोग्याचे मनोमन ध्यान केलं. त्याला अभिवादन केलं आणि दिलेल्या मंत्रांचा जप केला. शिवकवच धारण केले आणि योग्याकडून लाभलेले दिव्य खड्ग हाती घेतले आणि ज्या वैश्यनगरीत तो राहत होता त्या नगरीचा राजपुत्र सुनय अशा प्रकारचा होता. त्याचं सहकार्य घेऊन त्यानं भद्रायू राजानं हेमरथावर स्वारी केली. हेमरथाचा दारुण पराभव केला. त्याच्या कैदेतील आपला पिता आणि अमात्य यांची सोडवणूक केली. राजा वज्रबाहू यास परत दाशार्ह नगरीत आणून आपल्या राज्यावर बसवले. मात्र हे करत असताना भद्रायूनं आपण वज्रबाहूचे पुत्र आहोत याची साधी पुसटशी कल्पनाही कुणाला येऊ दिली नाही. तर इकडे कल्याणकारी वृषभ योग्याने राजा चित्रांगद आणि राणी सीमंतिनी याची भेट घेतली. त्यांना असेही सांगितले की तुमची कन्या कार्तमालिनी हिचा विवाह भद्रायू बरोबर लावून द्यावा. वृषभ योग्याची ती आज्ञा शिरसावंद मानून चित्रांगदाने तसा प्रस्ताव वैश्यनगरीत पाठवला. या प्रस्तावाचा आदर करून वैश्यनगरीतील राजा पद्माकर, राणी व राजपुत्र सुनयू, भद्रायू आणि माता सुमती ही मंडळी आली. या मंगल कार्यासाठी वज्रभाऊ राजा कुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी लग्नासाठी उपस्थित राहिला. भद्रायू समोर पाहून कृतज्ञतेनं वज्रभाऊ जेव्हा भद्रायूचे आभार मानू लागला, त्याला वंदन करू लागला, तेव्हा मात्र भद्रायू चटकन पुढे होऊन वंदन करीत म्हणाला, महाराज, आपण कसले माझे आभार मानता? मी तर माझे पुत्र कर्तव्य पूर्ण केलेले आहे. तुमचे आणि त्यांच्या आपल्या राज्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. मी आपलाच पुत्र आहे. मुलाचे ते बोलणे ऐकून आणि राणी सुमतीनं त्याला दुजोरा दिला. हे सगळं पाहून वज्रभाऊ राजाला फार आनंद झाला. सर्वांच्या भेटीने वातावरण एकदम अतिशय आनंदमय झालं. दुग्ध शर्करा योग म्हणजे त्या आनंदाच्या क्षणी भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा मंगलविवाह संपन्न झाला.
व आपले राज्य भद्रायूच्या हाती सोपवून राजा वज्रभाऊ आणि राणी सुमती यांनी केदार क्षेत्री तपासचरणासाठी प्रस्थान केले. असाच बराच काळ गेला आणि एके दिवशी भद्रायू आणि कीर्तिमालिनी हे दोघे वनविहाराला गेले असता तेथे एक चमत्कारिक घटना घडली. त्याच वनात फळे गोळा करण्यासाठी आलेला एक विप्र दंपतीपैकी पत्नीवर एका वाघाने हल्ला केला. त्यावेळी माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणून भद्रायू सांगून तो ब्राह्मण प्राणरक्षणासाठी झाडीकडे धावला. पण भद्रायू सावध व्हायच्या आतच वाघाने त्या विप्र स्त्रीला उचलून नेले. भद्रायू स्वपत्नीबरोबर वनविहारात रमला. त्याने आपल्या पत्नीचे रक्षण केले नाही म्हणून त्या ब्राह्मणाने भद्रायूची अपशब्दामध्ये हेटाळणी केली. पत्नी वियोगाने तो ब्राह्मण आक्रोश करू लागला. अरे विप्रा, रडू नकोस, मी तुझे दुसरे लग्न लावून देईन, तुला नवी पत्नी घेऊन देईल, अशा प्रकारचे भद्रायू म्हणाला. तरी तो ब्राह्मण ऐकेना. तेव्हा भद्रायूनं आपली पत्नी कीर्तिमालिनी हिला त्या ब्राह्मणाला दान केले. तो ब्राह्मण कीर्तिमालिनीला घेऊन निघून गेला. झालेले दुःख, अपयश, पत्नी वियोग यामुळे भद्रायूने देहत्यागाचा निर्णय घेऊन चिता पेटवली. भगवंताचे स्मरण करून कीर्तिमालिनीचे रूपगुण आठवून तिच्या वियोगात भद्रायू चित्तेत उडी घ्यायला गेला. तोच तेथे शिव पार्वती प्रगट झाली आणि तिने भद्रायूला थांबवलं. हे सर्व नाट्य तुझी परीक्षा होती, तू त्यात उत्तीर्ण झाला आहेस, ही घे तुझी पत्नी असे म्हणून भद्रायूला कीर्तिमालिनी परत केली. चित्रांगद, सीमंतिनी, वज्रभाऊ, सुमती यांच्याप्रमाणेच अंती भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचे कल्याण झाले. त्यांनाही शिवलोक प्राप्त झाला. अशा प्रकारची ही शिवलीलामृतातील एक कथा आपण आज ऐकलेली आहे. आपल्याला ही कथा कशी वाटली आम्हाला अवश्य सांगा. जय श्रीराम.